मोबाईल नंबर मॅडम नाव नोंदणी केली ऑनलाईन समोर हां ओके दादा चालते इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी कृपया बोलायचं आहे. कोण आहे कोण गौरी गौरी आणि आम्ही खूप आधीपासून तिथे जाऊन थांबलो होतो तेव्हा त्यांना माहितीच नव्हतं तोपर्यंत पाय कशा ध्वजारोहणाचा कार्यक्रम ओके एक मिनिट बाबा इकडे चला पुढे चला चला ऐका की इकडे मध्ये जाऊन मागे या सगळे मागे एखाद्या स्टॉलला भेट एखाद्या स्टॉलला भेट या 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 म्हणजे ज्ञान विद्येचं महत्त्व जाणून शिक्षण क्षेत्रात परमोच्च कामगिरी करणारे क्रांती सूर्य ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव यांचा हा जिल्हा. महाराष्ट्र कवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तो कवी यशवंत उर्फ यशवंत गिरकर पेंढारकर याच जिल्ह्यातील तारेगावचे सुपुत्र.
गणपतवाणी विडी पिताना ओढा याचा चावा याचा नुसतीच काळवर बांधीन वाडी यासह अनेक अजरामर कवितांचे युगप्रवर्तक कवी पासे मर्ढेकर हे साताऱ्यातील मर्ढे गावचे. एवढंच काय तर हिमालयावर येता घालला सह्यागिरी हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने तिला दिलासा इतिहास आला, हे ठणकावून सांगणारे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूया. आपली भारतीय परंपरा औक्षण करून मान्यवरांचं आगमन होत आहे. इतिहासाला दिलासा देणारे भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि बहुआयामी व्यक्तिगत वारसा स्थान मिळालेले कास पुष्पपटार. फुलोत्सव जरी संपला असला तरी नवीन रूपाने बहरलेली ही भूमी आज कवितेच्या रसामध्ये न्हावून निघणार आहे. या काव्य संमेलनासाठी उपस्थित सर्व बालकवींचे मी हार्दिक स्वागत करते. आदरणीय माननीय आजच्या संमेलनाचे आपले अध्यक्ष आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, आपलं हार्दिक स्वागत. या साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे, त्याबद्दल आम्हास सार्थ अभिमान आहे. साठी हे मुक्त व्यासपीठ बालकुमार वाचकांसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनात सगळीकडे पसरावी नव्या उद्याची नवी आस. भाऊसाहेब महाराजांचा अजिंक्य वारसा चालवणारे सहकारातील मानबिंदू आपले आदरणीय बाबा यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. यानंतर आपल्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांचं स्वागत बाबांच्या हस्ते होत आहे. त्यांचं स्केच त्यांना भेट देण्यात येणार आहे. सातारच्या भूमीतील हा वारसा त्यांच्याकडे अखंड राहावा यासाठी माननीय मिलिंदजी जोशी साहेब, अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांचंही या ठिकाणी स्वागत. यानंतर आदरणीय सुनीता राजे म्हणजे आमच्या माई यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून म्हणून विविध आंदोलने आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अखंड प्रयत्न केला. जोरदार टाळ्या आपल्या कुलकर्णी सरांसाठी, ज्यांच्यामुळे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यामध्ये माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे हे व्यक्तिमत्व, असामान्य नेतृत्व आणि राजकीय आपलंही हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या बालकांनी वाजवायच्या आहेत, कारण आपल्या सोहळ्याचं उद्घाटन पहिलं झालेलं आहे आणि शुभेच्छा द्याव्या. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून 4 जानेवारीपर्यंत साताऱ्यामध्ये होत आहे. आज प्रथम बालक कट्ट्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि या कट्ट्याच्या उद्घाटनाची जी अभिनव कल्पना सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी राबवलेली होती त्याबद्दल त्यांचं टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण तर अभिनंदन केलं पाहिजे. आज वर्गामध्ये असणारी मुलं आणि बागेमध्ये असणारी फुलं हीच केवळ आशेचा किरण आहेत. आपण त्यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या मुलांना साहित्याशी जोडण्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजे. मोबाईलच्या दुनियेमध्ये आज आपण सगळे वावरतो आहोत, पण तो प्रभाव कमी करायचा असेल तर मुलांना जिवंत अनुभव दिले पाहिजे. चित्रामधली फुले पाहुनी गंध फुलांचा कळतो कधी, कंदिलाचे चित्र लावूनी उजेड त्यांचा पडतो कधी, नुसते बनवून किडे पुस्तकी पंडित तुम्ही बनवू नका, घालट्यामधल्या नवचिमण्यांनो मुक्त उडारे मुक्त फिरा. तर या चिमण्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम पुस्तकं करतील आणि या बालवाचक कट्ट्यातून उद्याचे अनेक प्रतिभावंत घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय आमदार नव्याण्णव मराठी साहित्य संमेलन या संमेलनातील अत्यंत महत्त्वाचा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होते. स्वागताध्यक्ष आमदार सन्माननीय प्राध्यापक वीरेंद्र जोशी, कार्याध्यक्ष या सर्व मान्यवर माझ्याकडे कशाची जबाबदारी दिली हाताला पकड प्रतिदेश उद्योजक आहे. त्यांचे वडील PN जोशींची माझे खूप चांगले बँकिंग क्षेत्रामुळे संबंध होते. आणि ज्यावेळेस कवी कट्ट्याच्या उद्घाटनाचा निरोप मी त्यांना दिला त्यावेळेस ते असं म्हणाले की मला काही कवितेतलं काही कळत नाही, कविता येत नाही. पण उद्योजकांची खासियतच असते, आपल्याला काय येतं ते दुसऱ्याला दाखवायचं नाही, पण आम्ही ते काढून घेतो सर. त्यांच्या पत्नी इथं उपस्थित आहेत, क्षमा जोशी, त्याही स्वागत समिती सदस्य आहेत. आणि बालचंद्र जोशी आणि दुसरे संदीप शाह म्हणून इथं उद्योजक आहेत. या दोघांनी साहित्य संमेलन करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. त्यामुळं ह्या उद्योजकांच्या पाठिंब्याने हळूहळू संमेलन हे लोक पाठिंब्याचं संमेलन होत चाललेलं आहे. आणि मी यांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यासारखे उद्योजक असल्यामुळे मराठीला काही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. या दोघांसाठी सगळ्या सभागृहांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या, कारण ह्यांच्या संधीमुळं आपण इतके देखणं संमेलन करू शकलो. म्हणून मी मनापासून यांचे आभार मानतो. आणि हा कविकट्ट्याचा कार्यक्रम संपला असं आहे. नंतर कवितांचा कार्यक्रम राजन लाखे साहेब करतील. लाखेंच्या कविता आणि बाकीच्या कविता ऐकत ऐकत तुमचे 4 दिवस कसे जातील ते समजणार नाहीत. लाखे साहेबांसाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या वाजवा की त्यांनी चांगलं नियोजन केले. आज 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी मला सन्मान देऊन बोलवल्याबद्दल आयोजकांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर तीजवरती जे दिग्गज आमच्याबरोबर बसलेले आहेत त्या सर्वांना अभिवादन करून 2च शब्द बोलतो, जास्त वेळ नाही घेणार याच्यामध्ये. परंतु आजच्या दिवशी जेव्हा कविता बोलण्यासाठी ऐकण्यासाठी इतकी गर्दी इथे दिसते ते बघून मला फारच आनंद होत आहे. माझं स्वतःचं शालेय शिक्षण हे मराठी माध्यमात झालेलं असल्यामुळे मराठी कविता म्हणजे अगदी बालगीत, अभंग किंवा प्रेम कविता, निसर्ग कवितापासून विडंबन काव्यापर्यंत सर्व गोष्टींचा माझा संबंध फार कमी वयामध्ये चालला होता. आणि अनेक दिग्गज कवी जसे कुसुमाग्रज, केशवसूत वगैरे या सर्वांच्या बद्दल परिचय मला लहान वयातच आला होता. त्या काळी त्यांच्या कविता आणि त्यांचे जे शब्द होते त्यांचे अर्थ हे तितके मला समजले होते की नाही असं वाटत होतं. परंतु जेव्हा पुढे जाऊन तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला